दत्तभक्तांनी सर्वात मोठी चूक कोणती करणे टाळावी? अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. अहंकाराचा त्याग. दत्तभक्तीमध्ये सर्वात मोठा अडथळा म्हणजे मीपणा किंवा अहंकार. दत्त महाराज हे साधेपणाचे प्रतीक आहेत. जेव्हा एखादा भक्त आपल्या ज्ञानाचा, संपत्तीचा किंवा भक्तीचा गर्व करतो, तेव्हा तो गुरुतत्वापासून दूर जातो. भक्तीमध्ये मी विरून तू उरणे महत्त्वाचे असते. मीच श्रेष्ठ भक्त आहे हा विचार मनात येणे म्हणजे प्रगती थांबवणे होय. महाराजांना शरण जाताना आपले अस्तित्व शून्यात विलीन करावे. नम्रता हीच खरी गुरुदक्षिणा आहे. त्यामुळे इतरांना तुच्छ लेखणे किंवा स्वतःच्या मोठेपणाचे प्रदर्शन करणे दत्तभक्तांनी पूर्णपणे टाळावे. तरच महाराजांची कृपा अखंडपणे तुमच्यावर बरसत राहील आणि मन प्रसन्न होईल. भाग 2. प्राणीमात्रांचा द्वेष. दत्त महाराजांच्या मूर्तीसोबत आपण नेहमी श्वान आणि गाय पाहतो. हे केवळ प्रतीक नसून सर्व चराचरामध्ये दत्ततत्व सामावलेले आहे याची ती शिकवण आहे. कोणताही दत्तभक्त जर मुक्या प्राण्यांना त्रास देत असेल, त्यांना मारत असेल किंवा त्यांचा तिरस्कार करत असेल, तर त्याची भक्ती सफल होत नाही. भुकेल्या प्राण्याला अन्नाचा घास देणे हीच खरी दत्तसेवा आहे. कोणत्याही जीवाचा छळ करणे म्हणजे प्रत्यक्ष दत्तात्रेयांचा अपमान करण्यासारखे आहे. निसर्ग आणि प्राण्यांवर प्रेम करणे हा दत्त मार्गाचा पाया आहे. म्हणून चुकूनही कधीही प्राण्यांशी क्रूरपणे वागू नका. उलट त्यांच्यात ईश्वराचे रूप पाहायला शिका. भाग 3. अन्नाचा अपमान टाळा. दत्त महाराज स्वतः भिक्षापात्र हाती घेऊन फिरतात. हे अन्नाचे महत्त्व अधोरेखित करते. अन्नाला पूर्ण ब्रह्म मानले जाते. अनेकदा आपण जेवताना ताटात अन्न उष्टे टाकतो किंवा अन्नाची नासाडी करतो. दत्तभक्तासाठी हे अत्यंत चुकीचे आहे. जेवढे हवे तेवढेच ताटात घ्यावे. अन्नाचा अपमान म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्णा मातेचा आणि गुरुरायांचा अपमान होय. भुकेल्याला अन्नदान करणे हे दत्त मार्गात सर्वात मोठे पुण्य मानले जाते. त्यामुळे घरात किंवा बाहेर अन्नाची नासाडी होणार नाही याची काळजी घ्या. तृप्त मनाने अन्नाचे ग्रहण करणे हे देखील एक प्रकारची साधनाच आहे. हे लक्षात ठेवावे. भाग 4. गुरूंची तुलना करू नका. अनेकांना सवय असते की ते वेगवेगळ्या गुरूंची तुलना करतात किंवा एका गुरूंना श्रेष्ठ आणि दुसऱ्यांना कनिष्ठ मानतात. दत्तभक्तांनी हे लक्षात ठेवावे की सर्व सत्पुरुष एकाच ईश्वराची रूपे असतात. सबका मालिक एक हे सूत्र विसरू नका. आपल्या गुरूवर निष्ठा ठेवा, पण दुसऱ्यांच्या श्रद्धास्थानाचा अनादर करू नका. गुरूंची निंदा करणे किंवा त्यांच्याबद्दल शंका घेणे भक्ताला अधोगतीकडे नेते. गुरुतत्व हे अखंड आणि व्यापक आहे. ते कोणत्याही एका शरीरात मर्यादित नसते. त्यामुळे भेदाभेद सोडून सर्वांबद्दल आदर बाळगावा. स्थिर बुद्धी, विमल श्रद्धा असेल तरच गुरुरायांचे दर्शन तुमच्या अंतर्यामी घडेल. भाग 5. केवळ बाह्य अवडंबर टाळा. भक्ती ही अंतरात्म्यात असावी लागते. ती केवळ कपाळावर टिळा लावण्यात किंवा भगवी वस्त्रे परिधान करण्यात नसते. अनेकदा लोक केवळ देखाव्यासाठी मोठी अनुष्ठाने करतात, पण मनात मात्र द्वेष आणि मत्सर असतो. दत्त महाराजांना बाह्य भपका नको, तर अंतःकरणाची शुद्धता हवी आहे. जो भक्त अंतरातून निर्मळ नाही त्याच्या हाकेला महाराज कधीच धावून येत नाही. माळा जपताना मन जर संसारात किंवा वाईट विचारात असेल तर त्या जपाला अर्थ उरत नाही. म्हणून केवळ प्रदर्शनासाठी भक्ती करू नका. दिखाऊपणा टाळून एकांतात नामस्मरण करा. तुमची खरी तळमळच तुम्हाला महाराजांच्या चरणापर्यंत घेऊन जाईल. भाग 6. संशयाचे जाळे नको. दत्त मार्गात श्रद्धा आणि सबुरी या दोन्ही गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
अनेकदा संकटाच्या काळात भक्ताचा विश्वास डगमगू लागतो. मी एवढी सेवा करतोय तरी माझ्यासोबत असं का घडतं, असा संशय मनात येतो. हा संशयच तुमच्या साधनेची फळे नष्ट करतो. गुरुरायांच्या योजनेवर कधीही शंका घेऊ नका. ते जे करतात ते आपल्या कल्याणासाठीच आहे, हा भाव ठेवावा. संशय हा भक्तीचा शत्रू आहे. जसा अग्नी लाकडाला जाळतो तसा संशय पुण्याचा नाश करतो. परिस्थिती कशीही असो, माझे महाराज माझ्यासोबत आहेत, हा ठाम विश्वास असू द्या. निशंक मनाने केलेली भक्तीच चमत्कार घडवते. भाग 7. क्रोध आणि कठोर वाणी. दत्तभक्ताचे बोलणे हे मृदू आणि अमृततुल्य असावे. रागाच्या भरात कोणालाही अपशब्द वापरणे किंवा शाप देणे हे भक्तीच्या विरुद्ध आहे. आपली वाणी ही सरस्वतीचे रूप आहे. तिचा उपयोग कोणाचे मन दुखावण्यासाठी करू नका. रागामुळे साठवलेली सर्व आध्यात्मिक ऊर्जा नष्ट होते. महाराज शांततेचे आणि धैर्याचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. जर आपण त्यांच्यासारखे शांत राहू शकत नसू तर आपण त्यांचे खरे भक्त कसे? म्हणून वादाचे प्रसंग टाळा आणि रागावर नियंत्रण मिळवा. तुमच्या शब्दांनी कोणाला आधार देता आला तर पहा, पण कोणाचे डोळे ओलावतील असे कृत्य कधीही करू नका. भाग 8. आळसाचा त्याग करा. परमार्थ हा केवळ बसून राहण्यासाठी नाही, तर तो कृतीचा मार्ग आहे. दत्त महाराज स्वतः भ्रमण करत असतात. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. भक्तीच्या नावाखाली आपले कर्तव्य विसरणे चुकीचे आहे. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्था विवेका. हे समर्थांचे वचन लक्षात ठेवावे. आपली कामे वेळेवर करणे आणि कष्टाला घाबरणे नाही, हे एका दत्त भक्ताचे लक्षण आहे. केवळ देवाला आवडून फळ मिळत नाही, तर त्यासाठी कर्माची जोड द्यावी लागते. आळशी माणसावर गुरूंची कृपा होत नाही. म्हणूनच सक्रिय राहा, सेवा करा आणि आपल्या जबाबदाऱ्या आनंदाने पूर्ण करा. भाग 9. परनिंदा आणि गॉसिपिंग. दुसऱ्याच्या आयुष्यात काय चालले आहे यावर चर्चा करणे किंवा कोणाचे चारित्र्यहनन करणे हे दत्तभक्तासाठी वर्ज्य आहे. आपण जेव्हा कोणाची निंदा करतो तेव्हा त्याचे पाप आपल्या पदरात पडते. महाराजांनी शिकवले आहे की सर्वांच्या चुका पोटात घालाव्यात. कोणाचा दोष शोधण्यापेक्षा स्वतःचे दोष सुधारण्याकडे लक्ष द्यावे. परोपकार हेच खरे पुण्य असून परपीडा हेच सर्वात मोठे पाप आहे. लोकांच्या खासगी आयुष्याबद्दल गप्पा मारण्यापेक्षा तो वेळ श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या जपामध्ये घालवावा. तुमची ऊर्जा सकारात्मक ठेवा, जेणेकरून तुमचे चित्त प्रसन्न राहील आणि नकारात्मकता तुमच्यापासून कायमची पळून जाईल. भाग 10. घाई आणि अधीरता. आध्यात्मिक प्रगती ही एका रात्रीत होत नसते. अनेक भक्त काही दिवस सेवा करतात आणि लगेच फळाची अपेक्षा करू लागतात. भक्तीमध्ये घाई किंवा शॉर्टकट नसतो, ती एक निरंतर प्रक्रिया आहे. महाराज तुमची परीक्षा घेत असतात, तुमच्या संयमाची पाहणी करत असतात. जो भक्त अधीर होऊन मार्ग बदलतो त्यांना यश मिळत नाही. झाड लावल्याबरोबर लगेच फळे येत नाही, त्यासाठी ऋतूची वाट पाहावी लागते. तसेच तुमची भक्ती परिपक्व होईपर्यंत वाट पाहण्याची तयारी ठेवा. घाईघाईत घेतलेले निर्णय किंवा अर्धवट सोडलेली साधना तुम्हाला ध्येयापासून दूर नेते. संयम राखा, महाराज योग्य वेळी फळ देतीलच. भाग 11. शुद्ध आचरण आणि नीतिमत्ता. शेवटची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुद्ध आचरण. दत्तभक्त हा चरित्र संपन्न असावा. खोटे बोलणे, चोरी करणे किंवा कोणाची फसवणूक करणे हे वागणे भक्ताला शोभत नाही. नीतिमत्ता हा भक्तीचा कणा आहे. तुमची भक्ती मंदिरात जितकी दिसते तितकेच ती तुमच्या व्यवहारातही दिसली पाहिजे. प्रामाणिकपणे कमवलेला पैसा आणि पवित्र मनाने केलेली सेवा महाराजांना प्रिय आहे. चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती कधीही सुख देत नाही. म्हणून आपले जीवन पारदर्शक ठेवा. जेव्हा तुमचे मन आरशासारखे स्वच्छ असेल तेव्हाच त्यात दत्त महाराजांचे प्रतिबिंब स्पष्टपणे उमटेल.
हेच सुखी जीवनाचे आणि खऱ्या भक्तीचे अंतिम रहस्य आहे.